नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मुंब्रा बायपासवर ट्रेलर उलटला, मोठी वाहतूक कोंडी. ट्रेलर बायपासवरून खाली पडण्यापासून वाचला, किरकोळ जखमी. मुंब्रा बायपासवर सकाळी भीषण अपघात झाला. राहमनिया हॉस्पिटलजवळ बायपासवर तो पलटी झाला. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. हा ट्रेलर बायपासवरून खाली पडला नाही हे सुदैवाने म्हणावं लागेल. ठाण्याहून शेळफाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रेलर चालक बुधराम सिंग यांनी सांगितलं की हरियाणाहून नवी मुंबई कळंबोलीकडे स्टील ताट भरून जात होते. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रहमानिया हॉस्पिटलजवळ उतार समोरील एका वाहनाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे ट्रेलर चालक बुधराम याचे नियंत्रण सुटले नाही आणि ट्रेलर पलटी झाला. सुदैवाने बायपासमुळे खाली पडण्यापासून बचावला आणि मोठा अपघात टळला. अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान आणि वाहतूक पोलीसही घटनास्थळी पोहोचले. ट्रेलर चालक बुधराम किरकोळ जखमी झाला. या अपघातामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता जाम झाला होता. वाहतूक शाखेचे निरीक्षक सुरेश खेडेकर यांनी यावेळी त्वरितच ही वाहतूक सुरळीत केली. वाहतूक चालकास वाहन हटवून वाहतूक सुरू करण्यात आली. क्रेनची मदत घेऊन या ठिकाणी वाहन हलवण्यात आले. तर याविषयीची अधिक माहिती वाहतूक पोलीस प्रभारी सुरेश खेडेकर यांनी दिली. हे जो ट्रेलर पलटी झालेला आहे तो पहाटे 5:20च्या दरम्यान घडलेला प्रकार आहे. त्यावेळेस आमचे अंमलदार हजर होते. त्यांनी सदरची घटना पाहिल्यानंतर लगेच तात्काळ लगेच 2 हायड्राकेन बोलवले आणि ते कंटेनरमधून ज्या लोखंडी प्लेट पडलेल्या होत्या, प्रथम त्यांनी पलटी झालेला जो कंटेनर आहे त्याच्यामुळे जी ट्रॅफिक झाली होती ते बऱ्यापैकी सुरळीत केली. त्याच्यानंतर त्या ज्या लोखंडी प्लेटा आहेत त्या हायड्रा क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले आणि आता परत ट्रॅफिक सुरळीत करण्याचं काम चालू आहे. आणि आता ट्रॅफिक सुरळीत करून परत जे पलटी झालेला जो ट्रेलर आहे तो आम्ही 2 हायड्रा क्रेनच्या मदतीने बाजूला करीत आहोत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. अंध विद्यार्थिनीची अनोखी रामभक्ती. रामगीत गाऊन केली प्रभू श्रीरामाची आराधना. जन्मता अंध असली तरी प्रभू श्रीरामाप्रती तिची भक्ती मात्र डोळस आहे. ठाण्यातील 11 वर्षीय श्रेया शिंपी ही जन्मता अंध असून तिला अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेला जाण्याचा योग आला नसला तरी आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी तिने चक्क रामनामाचे गाणे गाऊन रसिक भाविकांचे लक्ष वेधले आहे. ठाण्यातील पाचपाकाडी टेकडी बंगला येथील अष्टविनायक दर्शन सोसायटीत राहणारी श्रेया शिंपी ही राहुल आणि स्वाती शिंपी दाम्पत्याची एकुलती एक मुलगी आहे.
2012 साली जन्मलेली श्रेया जन्मतः अंध असून इयत्ता 5वीमध्ये शिकत आहे. दोन्ही नेत्रांनी दिव्यांग असली तरी श्रेया ही नौपाड्यातील ब्राह्मण विद्यालये या नियमित शाळेत शिकत असून प्रत्येक परिक्षेक शाळेत ती नेहमीच पहिली येते. श्रेयाचे आजोबा घरच्या घरी हार्मोनियम बासरी वाजवायचे. एवढाच काय तो कलेचा वारसा शिंपी घराण्यात होता. पण अनुवंशिकता म्हणा अथवा अन्य काही चमत्कार, श्रेया बालपणापासूनच संगीत आणि गायन कलेत पारंगत होती. श्रेयाने आजपर्यंत 200 गाणी गायली आहेत. तसेच अनेक गाण्यांच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये श्रेयाने आपल्या कलेचं सादरीकरण केल्याचे तिचे आईवडील सांगतात. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवरती सध्या देशभरात रामनामाचा जागर होत आहे. या पार्श्वभूमीवरती गीतकार प्रवीण भालेराव यांनी रचलेल्या आणि संगीत संयोजक अनिल वैती यांनी कंपोज केलेल्या श्रीरामावरील बोलो राम राम या गाण्यासाठी त्यांना सुयोग्य असा आवाज हवा होता. त्यासाठी अनेकांच्या चाचण्या केल्या होत्या. मात्र चिमुकल्या श्रेयाच्या आवाजाची त्यांना भुरळ पडली आणि पहिल्याच प्रयत्नात श्रेयाने हे गाणं गाऊन एक वेगळा आविष्कार दाखवला आहे. श्रेया नेत्रही नसली तरी श्रेया स्वावलंबी आहे. ती अभ्यासासोबतच आपली सर्व कामे स्वतःच करते. तिला प्रभू श्रीरामासाठी गाणे गाण्याची इच्छा होती. तिची ही इच्छा पूर्ण झाली. बोलो राम 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 हे गीत अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अर्पण केल्याचं श्रेया सांगते. मनाएंगे सब भक्तों का पालनहारा, कर देता मंगल हमारा, राम नाम ये सबसे बोलो राम राम राम, जय श्री राम राम राम, सिया राम राम राम, जय श्री राम राम राम. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्यात 5,000हून अधिक विद्यार्थ्यांनी नशामुक्त जीवनाची शपथ घेतली. ठाण्यातील 5,000हून अधिक शाळकरी मुलांनी आम्ही कधीही नशेच्या आहारी जाणार नाही, अंमली पदार्थांपासून दूर राहू अशी शपथ घेतली. अनुव्रत विश्वभारती सोसायटीने आयोजित केलेल्या अनुव्रत गीत महासंगान कार्यक्रमादरम्यान ठाण्यातील रेमंड मैदानावरती मुलं जमली होती. अनुव्रत अनुष्ठान आचार्य महाश्रमणजी यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाचा सर्वांना लाभ झाला. कार्यक्रमाला राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मित्रचे अध्यक्ष अजय आसर, अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती के ताटेड यांची येथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. अनुव्रत अमृत महोत्सवाअंतर्गत 18 जानेवारी 2024 रोजी ठाण्यात अनुव्रत गीत महासंगान या विशाल संस्थेचं आयोजन करण्यात आलं होतं. अनुव्रत विश्वभारती सोसायटीने भारताला अंमली पदार्थापासून मुक्त करण्याचा आणि नवीन पिढीला नशामुक्त ठेवण्याचा संकल्प केला आहे. देशविदेशातील 1 कोटी लोकांना अंमली पदार्थ मुक्त जीवनासाठी वचनबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. या उपक्रमाअंतर्गत ठाण्यातील रेमंड ग्राउंडवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात 5,000हून अधिक शाळकरी मुलांनी सहभाग घेतला. आचार्य श्री महाश्रमणजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व नशामुक्त राहण्याची शपथ घेतली. यावेळी सर्वांनी आचार्य श्री तुलसी यांनी रचलेले अनुव्रत हे गीत लोकप्रिय प्रार्थना गायली. कार्यक्रमाचे संयोजक महेंद्र वगरेचा यांनी लोकांना अंमली पदार्थाच्या नकारात्मकतेची जाणीव करून दिली आणि त्यांना नशामुक्त जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे या ठिकाणी सांगितलं. मानवाधिकार आयोगाचे सदस्य M.A. सय्यद, आमदार निरंजन डावखरे, शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, भाजपा नेते संदीप लेले इत्यादींची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. जितो एक्स्पोचे चेअरमन सुखराज नहार, जितो मुंबई विभागाचे अध्यक्ष पृथ्वीराज कथारी, जितो ठाणे चेअरमन दीपक भेडा, टोरंट पॉवरचे कार्यकारी संचालक जगदीश चेलारामाणी, रेमंड ग्रुपचे चेअरमन शांतीलाल पोखरना, रोटरीचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर मयुरेश वारके, शिरीष सोंगाडकर इत्यादी उपस्थित होते. आचार्य श्री पिछले 20 वर्षों से लगभग 55,000 किलोमीटर की इन्होंने पद यात्रा की है और अहिंसा आंदोलन को इन्होंने प्रमोट किया है. अहिंसा आंदोलन के लिए इन्होंने गांव-गांव में यात्रा की है. इनका मुख्य उद्देश्य है आज के जीवन में जो नशा, जो टोबैको तंबाकू के द्वारा होता है या ड्रग्स के द्वारा हो रहा है और जो समाज में एक कैंसर की तरफ फैल रहा है,
उसके प्रति लोगों में एक जागरूकता लाना, लोगों को प्रेरित करना कि वो नशा मुक्त जीवन जिए, वो एक एथिकल नैतिकतापूर्ण व्यवहार करें, हार्मोनियल एंड पीसफुल सद्भावना और शांतिपूर्ण जीवन जिए। यही उनका संदेश आज जन जन के लिए है। I am Dr. Mayuresh Warke, past District Governor, Rotary District 3142. सर्वात पहिले I would like to thank Anuburat Vishwa Bharati Society for organizing this kind of a function and having me representing Rotary District 3142 here. हा एक खूप चांगला उपक्रम आहे जे नशामुक्तीसाठी महाराष्ट्र शासन आणि अनुब्रत विश्व भारती सोसायटी काम करते आहे. रोटरी सुद्धा डी ॲडिक्शन आणि बऱ्याचशा ह्युमॅनिटेरियन प्रोजेक्ट्समध्ये काम करतं. नमस्कार, मी रोटरीयन शिरीष सोनवडकर. आज मला इथे या कार्यक्रमाला येण्याचं भाग्य लाभलं आणि मी खरोखर आनंदी आहे, कारण की आजची जी युवा पिढी आहे, आज 5000 मुलांना इथे व्यसनमुक्तीची शपथ दिली जाते आणि ती मुलं घेत आहेत, हे बघून अतिशय आनंद होतो. जय जिनेंद्र. आज अनुव्रत ह्यांचं जे प्रत्येक शहरामध्ये म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये ते करत असतात की नशामुक्ती, तर आपले जे मोठे गुरु जे आहेत आचार्य महाश्रमणजी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मला वाटतं बरेचसे मुलं म्हणजे शेकडो मुलं आज आलेले आहेत. तर आज आपण बघतो की ठाणे नगरीमध्ये पण बरेच ठिकाणी आपण बघितलंय की नशेचे बरेचसे पकडलेले आहेत आणि आयुक्त साहेब पण त्याच्यावरती करत आहेत. तर आज मुलांना एक मार्गदर्शन भेटावं की ह्याचे काय वाईट परिणाम होत आहेत. मुलांना कळत नाही, एकाच्या संगतीमुळे दुसरे मुलं नशेमध्ये म्हणजे कुठलं काही ड्रग्ज असो किंवा काय असो, तर आज त्यांना एक चांगलं मार्गदर्शन आमच्या जैन कम्युनिटी मार्फत करण्यात येत आहे. तेजस्विनी महिला संमेलनाअंतर्गत स्वर्गीय दादा कोंडके ॲम्पी थिएटर येथे उदंड प्रतिसादात पार पडली पथनाट्य स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धा. रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी तेजस्विनी महिला संमेलनाअंतर्गत राजमाता जिजाबाई ट्रस्ट आणि रादनी वुमन वेलफेअर असोसिएशन आयोजित पथनाट्य स्पर्धेचं आणि घोषवाक्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पथनाट्य स्पर्धेमध्ये ठाणे आणि ठाणे बाहेरील तब्बल 14 ग्रुपने सहभाग नोंदविला होता. महिला सबलीकरण, सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, कायदा या विषयावरती अत्यंत कल्पकतेने सादरीकरण करून सगळ्या पथनाट्यांमधून समाज प्रबोधनाचे धडे गिरवले गेले. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये समाजातील सर्व स्तरातील गटांनी भाग घेतला होता. डॉक्टर, शिक्षिका, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, तृतीयपंथी, मदतनीस असा सर्व स्तरांचा आणि 18 वर्षावरील सर्व वयोगटांचा समावेश या स्पर्धेमध्ये होता. उत्स्फूर्त प्रतिसादात माननीय संपदा वागळे यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं. माननीय आशाताई कुलकर्णी, अरुंधती भालेराव, माननीय पुष्पा लेले या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. पथनाट्य स्पर्धेचे परीक्षक मेधाताई सोमन, हर्षदा बोरकर, पल्लवी केळकर यांच्या उपस्थितीने स्पर्धकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. तसेच घोषवाक्य स्पर्धेच्या परीक्षक विजया पंडितराव, पद्मा हुशिंग, माननीय वृंदा टिळक यांच्या उपस्थितीने एक बहार आणली. रादनीच्या कार्यकारी संचालिका वैशाली गायकवाड यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक केलं. तर तेजस्विनी महिला संमेलनाच्या संयोजक यांनी डॉक्टर अश्विनी बापट यांनी 28 जानेवारी 2024 रोजी काशीनाथ घाणेकर येथे होणाऱ्या महिला संमेलनाचं स्वरूप सांगून स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त केलं. नमस्कार. तेजस्विनी महिला संमेलनाअंतर्गत आज 14 जानेवारी आज इथे पथनाट्य आणि घोषवाक्य स्पर्धा आपण आयोजित केली आहे. ठाणे शहर आणि ठाणे बाहेरील देखील अनेक महिला इथे सहभागी झाल्या. जवळजवळ पथनाट्य स्पर्धासाठी 14 ग्रुप इथे समाविष्ट झाले आहेत. घोषवाक्य स्पर्धेसाठी सुद्धा आम्हाला ठाणे आणि ठाणे बाहेरून उदंड प्रतिसाद खरं तर मिळाला आहे. त्यामुळे ह्या स्पर्धेचा निकाल लावणं हे परीक्षकांची खरं तर परीक्षाच आहे. आज इथे दुपारनंतर बक्षीस वितरण समारंभही उत्तमरित्या पार पाडलेला आहे. सगळ्यांना सन्मानपत्र, पुस्तक भेट, सहभाग प्रमाणपत्र देऊन बक्षीस समारंभ उत्कृष्टरित्या पार पडलेला आहे. डॉक्टर अश्विनी वरदराज बापट. 28 जानेवारीला जे आपण तेजस्विनी महिला संमेलन घेणार आहोत त्या संमेलनाची संयोजिका, ज्याची सुरुवातच खरं तर आजपासून झालेली आहे. आज आपण 14 जानेवारीला दादा कोंडके ॲम्पी थिएटरमध्ये 18 वर्षावरील मुलींपासूनची महिलांपर्यंतची अशी एक पथनाट्याची स्पर्धा घेतली होती. ज्याच्यामध्ये महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण अशा विषयावरती खूप छान पद्धतीने मुलींनी आणि महिलांनी सादरीकरण केलं. या संमेलनाचं प्रतिकात्मक रूप म्हणजे आजची ही पथनाट्याची स्पर्धा होती. या अनुषंगाने आपण घोषवाक्याची स्पर्धा घेतली होती आणि सांगायला अत्यंत आनंद होतोय की 550च्या वर घोषवाक्य आपल्याला महिलांनी लिहून पाठवली होती. नमस्कार. राजमाता जिजामाता ट्रस्ट आणि रादनी या दोघांतर्फे महिलांकरता पथनाट्य
स्पर्धेचं आयोजन झालं आणि एक परीक्षक म्हणून इतका छान छान अनुभव मिळाला. म्हणजे खूप विषय आले, पण मला वैशिष्ट्य वाटतं ते म्हणजे एक डॉक्टरांचा ग्रुप होता आणि डॉक्टरांना महिलांना काय सांगायचं समाजातल्या हे त्यांनी इतक्या छान पद्धतीने सांगितलं की जीवनशैली कशी असावी. म्हणजे मोठमोठे विषय, अगदी बालविवाह आणि लैंगिक अत्याचार, कायदे, या खूप मोठ्या गोष्टींबद्दल न बोलता छोट्या गोष्टींबद्दल बोलणार होतं. वेगवेगळ्या घरात जाऊन कष्टाचं काम, मोलमजुरी करणाऱ्या स्त्रियांनी त्यांचे प्रश्न त्यांच्याच पथनाट्यातून मांडले. मला असं वाटतं आपापले प्रश्न मांडण्याकरता, आपापले विचार मांडण्याकरता महिलांना हे जे व्यासपीठ उपलब्ध झालं आणि पथनाट्यासारखं मोकळं ढाकळं नाटकाचं स्वरूप की ज्यात तुम्हाला मेकअप नको, वेशभूषा नको, लाईट्स नको, खूप मोठा सेटअप नको, फक्त एक चांगला विचार हवा, ती मांडण्याची एक छान धाटणी हवी. या सगळ्याचा खूप छान उपयोग गटांनी करून घेतला. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.